मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत वसुबारसची कथा आणि आपल्या दिवाळीच्या कोणत्या आपल्या या 5 दिवस महत्त्वाचे आपले 28 तारीख 28 ऑक्टोबर तर 1 ऑक्टोबर संपूर्ण माहिती आणि व्रतकथा आपण जाणून घेऊया। तर वसुबारस ही 28 तारखेला सोमवारी या दिवशी आहे। तर ती कशी आपण साजरी करावी आणि त्याची व्रतकथा काय आहे तर ते आपण जाणून घेऊया। तर वसुबारस अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केली जाते। गोवत्स द्वादशी म्हणजे गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी, म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात। हिंदू धर्मात गायीला महत्त्वाचे स्थान असून तिचा सन्मान करण्याचा हा दिवस। या दिवशी गायीची पाडसासह पूजा करतात। वसुबारस पूजाविधी या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळीची सुरुवात होते। घरी गुरे वासरी असणाऱ्याकडे या दिवशी पुरणवरणाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला जातो। सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी संवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात। सवाशण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात, नंतर हळद कुंकू फुले अक्षदा वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात। निरांजन ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात। स्त्रिया बाजरीची भाकर व गवारीचे शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात। आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळवावं व सुख लाभावं म्हणून ही पूजा करतात। या दिवशी दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खात नाही। घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवत्स धेनूची पूजा करतात, म्हणजे वसुबारस असे या दिवशी आपल्याला साजरी करायची आहे। तर वसुबारसची आपण आता कथा ऐकूया, कारण या दिवशी कथा ऐकल्याचे खूप महत्त्व आहे। तर वसुबारसची कथा काय आहे ते आपण श्रवण करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर आता आपण वसुबारसच्या कथेला सुरुवात करूया। वसुबारस कथा। आटपाट नगर होतं। तेथे एक कुणब्याची म्हातारी होती। तिला एक सून होती, गाई गुरं होती, ढोरं म्हशी होत्या, गवाळी मुगाळी वासरं होती। एके दिवशी काय झालं, अश्विन मास आला। पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जाऊ लागली। सुनेला हाक मारली, मुली इकडे। सून आली, काय म्हणून म्हणाली। तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईल। तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाच्या मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं। आपण शेतावर निघून गेली। सून माडीवर गेली, गहू मूग काढून ठेवले, खाली आली, गोठ्यात गेली। गवाळी मुगाळी वस्त्र उड्या मारीत होती, त्यांना ठार मारली, चिरली व सुजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली। दुपार झाली तशी सासू घरी आली। सुनेने पान वाढलं, सासूने देखलं तांबडं मांस दृष्टीस पडलं। तिने हे काय म्हणेले सुनेला पुशिले। सुनेने सर्व हकीकत सांगितली। सासू घाबरली, न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली, देवापाशी जाऊन बसली, प्रार्थना केली। देवा, हा सुनेचा हातून अपराध घडला, तिची याची क्षमा करा, गायी वासरं जिवंत करा, असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईल असा तिने निश्चय केला। देवापाशी बसून राहिली। देवाने तिचा एक निश्चय पाहिला, निष्कपट अंतकरण देखील। पुढे संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या। तशी देवाला चिंता पडली, हिचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं। मग देवाने काय केलं, गायीची वासरं जिवंत केली। ती उड्या मारीत प्यायला गेली। गायीचे हंबरडे बंद झाले। म्हातारीला आनंद झाला, सुनेला आश्चर्य वाटला, तसा सर्वांना आनंद झाला। नंतर म्हातारीने गायी गोरांची पूजा केली, स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला, देवाचे आभार मानले। नंतर आपण जेवली, आनंदी झाली। तसे तुम्ही आम्ही सर्वजण आनंदित राहू अशी ही 60 उत्तराची कहाणी। 5 उत्तरी। देवा ब्राह्मणाच्या दारी, पिंपळाच्या पारी, गायीच्या गोटी, सुफळ संपूर्ण। तर अशी ही वसुबारसची कथा आणि माहिती मी तुम्हाला सांगितली। तर वसुबारस सोमवारी 28 तारखेला एकादशी, रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी आणि वसुबारस म्हणजे एकाच दिवशी आहे, तर सोमवारच्या दिवशी आहे। तर आता आपण मंगळवारी धन त्रयोदशीची कशी पूजा करावी आणि व्रतकथा ऐकूया। तर धन त्रयोदशी ही भोम प्रदोष आणि धन्वंतरी जयंती, यमदीपदान, गुरुद्वादशी 29 तारीख मंगळवार
29 ऑक्टोबर 2024 मंगळवार रोजी धनत्रयोदशी, भौम प्रदोष, गुरुद्वादशी, धन्वंतरी जयंती आणि यमदीपदान याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर अश्विन महिन्याच्या त्रयोदशीला धनतेरस अर्थात धनत्रयोदशीचा हा सण देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि करण्याची प्रथा आहे। हा दिवस धन्वंतरी देवांचा जन्मदिवस असून त्यांच्या पूजेबरोबरच या दिवशी कुबेर, लक्ष्मी, गणेश आणि यम यांचीही पूजा केली जाते। तर आता आपण चला जाणून घेऊया या देवांची पूजा कशी करावी, सोप्या पद्धतीने पूजा, धनतेरस पूजा विधीबरोबर संपूर्ण माहिती। सकाळी या दिवशी लवकर उठून नियमित कामातून निवृत्त होऊन पूजेची तयारी करावी। धनत्रयोदशीच्या दिवशी लवकर उठावे म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरावर आशीर्वाद राहू देते। घराच्या ईशान्य दिशेलाच पूजा करा। पूजेच्या वेळी आपले तोंड उत्तर पूर्व किंवा उत्तर दिशेला असले पाहिजे। पूजेच्या वेळी पंचदेवांची स्थापना करावी। सूर्यदेव, श्री गणेश, दुर्गा, शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात। पूजेच्या वेळी सर्वांनी एकत्र येऊन पूजा करावी। पूजा करताना कोणताही आवाज होऊ देऊ नये। धन्वंतरी देवाची षोडोपचारे पूजा या दिवशी म्हणजे 16 क्रियांसह पूजा करा। पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, दागिने, गंध, फुले, धूप, दीप, नैवेद्य, आचमन, तांबूल, स्तवपाठ, तर्पण आणि नमस्कार। पूजेच्या शेवटी सांगता सिद्धीसाठी दक्षिणाही अर्पण करावी। यानंतर धन्वंतरी देवासमोर उदबत्ती दिवा लावावा। त्यानंतर त्यांच्या कपाळावर हळदी, कुंकू, चंदन आणि तांदूळ लावा। त्यानंतर त्यांना हार आणि फुले अर्पण करा। पूजेमध्ये अनामिका, करंगळी जवळील अनामिका, सुगंध, चंदन, कुंकुम, अबीर, गुलाल, हळद लावण्यासाठी वापरावी। तसेच षोडोपचारे पूजा पदार्थसह करावी। पूजा करताना त्यांच्या मंत्रांचा जप करावा। पूजा केल्यानंतर प्रसाद किंवा नैवेद्य भोग अर्पण करावा। नैवेद्यात मीठ, मिरची, तेल वापरत नाही हे लक्षात ठेवावे। प्रत्येक ताटावर तुळशीचे पान ठेवले पाहिजे। शेवटी त्यांची आरती करून नैवेद्य दाखवून पूजेची सांगता होते। मुख्य पूजेनंतर आता प्रदोष काळात मुख्य गेट किंवा अंगणात दिवे लावावे। तसेच यमाच्या नावाने दिवा लावावा। रात्री घराच्या कान्याकोपऱ्यात दिवे लावावे। घरात किंवा मंदिरात कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा त्यांच्या प्रमुख देवतेसोबत स्वस्तिक, कलश, नवग्रह देवता, पंचलोकपाल, षोडश मातृका, सप्त मातृका यांचीही पूजा केली जाते। परंतु केवळ पंडितच विस्तृत पूजा करतात, त्यामुळे तुम्ही पंडिताच्या मदतीने सुद्धा ही पूजा करू शकतात। तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला धन्वंतरीच्या दिवशी धन्वंतरी देवाला प्रार्थना करावी की आमचे आरोग्य चांगले, सुख, सौभाग्य राहो आणि आम्हाला काही आजारपणा नाही राहो अशी धन्वंतरी देवाला तुम्हाला प्रार्थना करायची की आमच्या घरातील सर्व लोकांना चांगले सुखी ठेवो, त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची विपत्ती नाही हो, कोणताही आजार न हो, आमची फॅमिलीला चांगले ठेवो अशी तुम्हाला धन्वंतरी देवताला प्रार्थना करायची आहे। कारण की 14 रत्न ज्या वेळेस निघाले होते त्यावेळेस धन्वंतरी देवतासुद्धा समुद्रमंथनामधून कलश घेऊन निघाले। आयुर्वेदिकचे देवता आहेत म्हणून त्या देवताला तुम्हाला आव्हान करायचे आणि त्यांची पूजा पाद्य करून आणि आशीर्वाद घ्यायचा आहे। मग धनत्रयोदशीची आता आपण कथा ऐकूया। तर कुठली आहे कथा? धनत्रयोदशीची। एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारलं, तुम्ही प्राणाचे प्राणहरण करता त्यावेळी तुम्हाला त्यांची दया येत नाही का? त्यावर यमदूत म्हणाले, एकदाच असं झालं होतं। यमराजाने सांगायला सुरुवात केली, एकदा हंस नावाचा राजा शिकार करताना जंगलात भरकला। भटकत भटकत राजा दुसऱ्या राजाच्या सीमेत निघून गेला। तेथील हेमराज नावाच्या राजाने हंस राजाचा सत्कार केला। त्या दिवशीच हेमराजाला एक पुत्र झाला। षष्ठी पूजनाच्या दिवशी सटवाईने येऊन त्याचं भविष्य सांगितलं की राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार आहे। हा मुलगा लग्नानंतर 4थ्या दिवशी मरेल। ते ऐकून राजाने मुलाला एक गुहेत लपून ठेवलं, पण विधिलिखट अटळ असतं त्यामुळे असं काही संयोग आला की हंस राजाच्या मुलीचं त्या 16 वर्षाच्या मुलीशी लग्न झालं आणि त्याचे प्राण घेण्यासाठी आम्ही तेथे गेलो। तर लग्नाच्या 4थ्या दिवशी संपदर्शाने त्या मुलाचा मृत्यू झाला होता। त्यावेळी तेथे झालेला विलाप ऐकून आम्ही व्यथित झालो। लग्नासारखा अतिशय आनंदाचा प्रसंग हा अनर्थ कोसळलेला पाहून आम्हाला खूप वाईट वाटलं। हे ऐकल्यावर दूताने विचारले की असा प्रसंग कोणावरही येऊ नये, असं आपण काही कराल तर फार बरं होईल। यावर यमदेव म्हणाले, धनत्रयोदशीपासून 5 दिवस जो दीपदान करेल त्याला तुमच्या इच्छेप्रमाणे अपमृत्यू येणार नाही। तर धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे। तर म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान नक्की करावे म्हणजे आपल्या घरातील सर्वांची संरक्षण होतं आणि जवळ आलेला काल दूर जातो। तर धनत्रयोदशीबद्दल अजून एक कथा आहे।
तर धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजाच्या नावाने दिवा लावायचा आणि यमराजाकडून अकाली मृत्यू होऊ नये या इच्छेने या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा असे मानले जाते। यामुळे धर्मराज प्रसन्न होतो आणि त्या घरातील कोणत्याही सदस्यांचा अकाली मृत्यू होत नाही। तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिव्यात काही पैसेही टाकावेत। लक्षात ठेवा, दिव्याची वात चारमुखी म्हणजेच वेगवेगळ्या दिशांनी असावी, मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला असावी। दिवा लावताना आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे। तर आपल्याला दिवा लावताना कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे? मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन च मयासह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजा प्रियतामिती। तर या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। जर आपण असा जप केला तर आपल्यावर यमदेवता प्रसन्न होतात। तर धनत्रयोदशीला कुबेराची पूजा कशी करावी? या दिवशी कुबेराचे सुद्धा पूजा करायचं महत्त्व आहे। तर प्रदोष काळात धनाचे देवता कुबेरच्या पूजेसाठी सर्वप्रथम 13 दिवे लावून पैसा ठेवण्याच्या ठिकाणी या मंत्राने कुबेराचे ध्यान करावे। यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही देही दापय स्वाहा। तर या मंत्राचा आपल्याला ध्यान करायचं आहे। नाही तर आपण कुबेराचा मंत्र हे सुद्धा म्हणू शकतो, ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः। या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे। धान्यानंतर 7 प्रकारचे धान्य गहू, उडीद, मूग, हरभरा, जव, तांदूळ आणि मसूर देवी लक्ष्मीने कुबेर यांना अर्पण करावे आणि दोघांचे फुलं, अक्षत, उदबत्तीने पूजन करावे। पूजेनंतर भोगासाठी पांढऱ्या रंगाची मिठाई वापरणे या दिवशी चांगले असते। या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते। धनत्रयोदशीला काय खरेदी करावे? या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची चांदीची मूर्ती घरात आणणे धन, यश आणि प्रगती वाढवणारे मानले जातात। आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी समुद्र मंथनात कलश घेऊन अवतरले होते याचा उल्लेख शास्त्रात आहे। यामुळे या दिवशी भांडी विशेष खरेदी केली जातात। या दिवशी भांडी किंवा चांदी खरेदी केल्याने 13 पट्ट्यात आपल्या लक्ष्मीची वाढ होते। धनत्रयोदशीला निरोगी शरीरासाठी आपण धन्वंतरीची अजून अशी पूजा करू शकता। तर आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांची धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा केली तर आपल्याला धनाचे देवता आपल्यावर प्रसन्न होतात आणि या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण केल्यास आरोग्याचा लाभ होतो। त्यांची पूजा केल्याने उपासकाला उत्तम आरोग्य मिळतं, आयुष्यभर निरोगी राहतो। तर अशी पूजा आपल्याला 29 तारखेला करायची। तर भौम प्रदोष असल्यामुळे आपल्याला शिवाची सुद्धा आराधना करायची। शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक घालायचे, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। कारण की शिवाचा जर आपण अभिषेक केला, या दिवशी शिवलिंगाचा जर अभिषेक केला तर महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते। या दिवशी शिवलिंगावर आपल्याला तांदूळ अर्पण करायचे। तांदूळ अर्पण केल्याने महालक्ष्मीची प्राप्ती होते। जेवढी आपण शिवाची आराधना ध्यान केले तेवढे आपल्याला कुबेरासारखे त्या दिवशी धन मिळेल। तर 29 तारखेची ही तुम्हाला माहिती दिली। आता 30 तारखेला शिवरात्री आहे। तर शिवरात्रीची आपल्याला पूजा कशी करायची आहे? तर मित्रांनो, 30 तारखेला बुधवारी शिवरात्री आहे, 30 ऑक्टोबर। तर या दिवशी आपल्याला शिवाची आराधना करायची, शिवलिंगाला आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि शिवाकडे आपल्याला प्रार्थना करायची, आपल्या मुलाबाळांची प्रगती हो, धनधान्यामध्ये वृद्धी हो अशी आपल्याला कामना करायची। शिवरात्रीच्या दिवशी पण आपल्याला दिवे लावायचे आणि 5 दिवसपर्यंत आपल्याला दिवे संपूर्ण आपल्या घरी लावायचे, म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होईल। तर शिवरात्रीच्या दिवशी पण आपण शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक घालावा आणि शिवरात्रीची व्रतकथा ऐकावी। तर आता आपण व्रतकथेला सुरुवात करूया। शिवरात्रीची व्रतकथा। प्राचीन काळात एक शिकारी होता। जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे। तो सावकाराचा कर्जदार होता। त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते। त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनवले। योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्री होती। शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला। चतुर्दशी तिथीला त्याने शिवरात्रीची कथा ऐकली। सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले। शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडून असे वचन देऊन कैदेतून सुटला। आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला, पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला। शिकार करण्यासाठी तो तलावाकाठीच्या बेलपत्राच्या झाडाखाली मचाण बांधू लागला। वृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते। शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते। मचाण बनवताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या।
या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले. त्याच्यावर शिवलिंगावर त्याने बेलपत्र बी वाहिले. एका प्रहारानंतर एक गर्भणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता. तितक्यात ती हरणी बोलली, मी गर्भणी आहे. तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील, हे योग्य नाही. मी आपल्या पिलांना जन्म देऊन लवकर तुझ्यासमोर येईल, तेव्हा तू मला मार. शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि मग हरणी या झाडाआड लुप्त झाली. आणि काही वेळाने दुसरी हरणी तेथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने तिच्यावर नेम धरला. हे बघून हरणीने त्याला सांगितले की हे पारधी, मी एक कामातूर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधामध्ये भटकत होती. मी माझ्या पतीला भेटून लवकर तुझ्या जवळ येईल. शिकारीने तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलासोबत तेथे आली. शिकाऱ्याला जणू सर्वणच संधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि ते बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली, ए पारधी, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येतो, त्यावेळी तू मला मारू नको. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. मी 2दा शिकार गमावली आहे. माझी मुलं तहान मुकेने व्याकुळ झाली असतील. उत्तरादाखल हरणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटत आहे तशी मलाही माझ्या मुलांची काळजी वाटत आहे. त्यामुळे फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईन. हरणीचा तो व्याकुळपणा स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच आता आपण शिकार करावी असे त्याला वाटले आणि मग त्याने त्याच्यावर नेम धरला असता. मग धीन्यावाण्याने स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरणांना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस. म्हणजे त्याच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मलाही काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर लगेच येतो. मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण रात्रीची घटना चक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या 3ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाही. त्यामुळे तू मला आता जाऊ दे. मी त्याच्यासमोर तुझ्यासमोर हजर होतो. उपास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्यांच्या हातातून निसटले. शिवाने त्यांच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याच्या आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला. त्या प्राण्यातील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही प्राणांची हिंसा न करवण्याचे ठरवले. देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवतांनी फुलाचा वर्षाव केला. तेव्हा शिवरात्री व्रत घडल्यामुळे शिकाऱ्याला मोक्षाची प्राप्ती झाली. जेव्हा मृत्यू काळात यमदूताचे त्याने प्राण नेण्यासाठी आले तेव्हा शिवगणांनी त्यांना वापस पाठवले आणि शिकाऱ्याला शिवलोकात गेले. तर अशी ही शिवरात्रीची कथा होती. तर त्या दिवशी मित्रांनो, आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी पार्थिव शिवलिंग बनवायची. रात्रभर आपल्या देवाऱ्यातच, देवाऱ्याच्या बाजूला चौरंग असेल तिथं आपल्याला राहू द्यायची. आणि हे दिवाळीच्या दिवसाची आपली हे शिवरात्रीचं व्रत आलेलं आहे. तर या दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्याला नक्की सर्वांनी, जे करत नसणार त्यांनी नक्की पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची. रात्रभर शिवलिंग राहू द्यायची आहे. आणि विसर्जन, बऱ्याच काही कमेंट्स येतात की ताई मग विसर्जन केव्हा करायचे, तर तुम्हाला शिवरात्री ही 7:30 वाजता बनवायची. 7 नंतरच बनवायची रात्रीच्या वेळेस. शिवरात्र, रात्र याने शिवाची रात्रासाठी आपण पूजा करत आहोत. तर शिवरात्रीची पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची. पंचामृत करायचा, तांदूळ, अष्टगंधक, लाल चंदन, शमीपत्र, दुर्वा आणि जर तुम्हाला बेलपत्री भेटली, फुलं भेटली, सर्व पालापाचोळा जो शिवाला आवडतो तो वाहून अर्पण करून द्यायचा. नैवेद्य द्यायचा, खिरीचं नैवेद्य द्यायचं शिवरात्रीच्या दिवशी. याच्याने महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते. अन्नपूर्णा मातेचा आपल्या घरावर आशीर्वाद राहतो. आणि मग तुम्हाला आरती वगैरे, कापूर वगैरे झाल्यावर अलगद शिवलिंगाला विसर्जन करायचं आहे. पूजा तुमची झाल्यानंतर जसं आपण गणपती बाप्पाला हलवतो अलगद विसर्जनासाठी, तसं अलगद शिवलिंगाला हलवायचं आहे आणि रात्रभर राहू द्यायची. आणि सकाळी उठून आपल्या कुंडीमध्ये विसर्जन करायचं आहे. पण रात्रभर शिवलिंगाला आपल्या घरीच राहू द्यायची. त्या शिवलिंगावर तर 1 रुपया, 5 रुपये काहीतरी नाणे नक्की ठेवा आणि ते आपल्या लॉकरमध्ये ठेवून द्यायचे. दिवाळीच्या वेळची ही शिवरात्री आहे, तर आपल्या घरात वर्षभर बरकती राहील. तर अशी तुम्हाला ही शिवरात्रीची पूजा करायची. आता नरक चतुर्दशीची पूजा विधी आणि व्रतकथा. तर मित्रांनो, नरक चतुर्दशी दिवस 31 ऑक्टोबर गुरुवार रोजी आहे. या दिवशी अभंग स्नान सकाळी लवकर करायचे आपल्याला 5 वाजता उठून. आणि त्या दिवशी अमावस्या दुपारी 3:52
सुरू होणार आहे. गुरुवार 31 ऑक्टोंबर दुपारी 3:52 अमावस्या सुरू होणार आहे. तर अमावस्याची समाप्ती 6:16 आहे. तर 1 तारखेला 6:16 अमावस्या समाप्ती शुक्रवारी आहे. तर आपल्याला नरक चतुर्दशीची पूजा कशी करायची आहे तर ते आपण जाणून घेऊया. आणि नरक चतुर्दशीला कोणाची पूजा केली जाते तर आणि कथा काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर नरक चतुर्दशी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्याच्या 1 दिवस आधी येतो. हिंदू धर्मात नरक चतुर्दशीला खूप महत्त्व आहे. या ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून यमाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून यमराजाची पूजा करणारा नरकात जाण्यापासून वाचतो आणि स्वर्गप्राप्ती करतो अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच संध्याकाळी यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूचे भय राहत नाही. तर हिंदू धर्मात कार्तिक महिन्यातील या दिवसाला खूप काही विशेष महत्त्व आहे. भारतातील काही ठिकाणी नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी म्हणून ओळखले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात हा एकमेव असा दिवस आहे ज्या दिवशी मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते. एकदा आजार किंवा कोणत्याही अपघातामुळे होणारी मृत्यूची भीती दूर करण्यासाठी या दिवशी यमराजाची पूजा केली जाते. नरक चतुर्दशीला अभंग स्नान करण्याची परंपरा आहे. या दिवशी उटणे लावून अंघोळ करतात. या दिवशी संध्याकाळी यमतर्पण आणि दिवे दान करण्याची परंपरा आहे. नरक चतुर्दशीची दिवशी साजरी करण्यामागे रंजक कथा आहे. असे मानले जाते की या दिवशी दिवा लावल्याने यमराज प्रसन्न होतात. अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते. नरक चतुर्दशीचे महत्त्व काय आहे? नरक चतुर्दशी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या 1 दिवस आधी येतो. हिंदू धर्मात नरक चतुर्दशीला खूप महत्त्व आहे. या ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून यमाची पूजा करण्याची दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून यमराजाला प्रसन्न करून घ्यायचं आहे. तर म्हणजे अकाली मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हा त्यांनी शरीराला तेल आणि उटणे लावून अंघोळ केली. तर ज्या वेळेस श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला तर तो दिवस नरक चतुर्दशीचा होता आणि तेव्हा त्यांनी शरीराला तेल आणि उटणे लावून अंघोळ केली होती. तर तेल आणि उटणे लावून अंघोळ करण्याची परंपरा त्या दिवसापासून नरक चतुर्दशीच्या दिवसापासून सुरुवात झाली आहे. असे केल्याने नरकापासून मुक्ती मिळते आणि यमदेवाचा आशीर्वाद राहतो अशी ही कथा होती. तर छोटीशी तुम्हाला जी सांगितली. तर नरक चतुर्दशी का साजरी करावी तर नरक चतुर्दशी सण नरकासूर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संबंधित पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की एकेकाळी नरकासूर नावाचा राक्षस होता ज्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून देवदेवी आणि ऋषीसह 16,000 राजकन्यांना कैद केले होते. यानंतर राक्षसाच्या अत्याचाराने त्रासलेले देवता आणि राजकन्यांनी भगवान श्रीकृष्णाची मदत मागितली. त्यानंतर श्रीकृष्णाने त्यांचा वध केला. हिंदू धर्माच्या धर्मग्रंथानुसार या दिवशी नरकासुरापासून मुक्ती मिळाल्याच्या आनंदाने संपूर्ण पृथ्वी प्रसन्न झाली होती आणि सर्व देवताही खूप आनंदित होते. या दिवशी नरकासुराच्या वधाचा स्मरणार्थ नरक चतुर्दशी सण साजरा केला जातो. याला छोटी दिवाळी असे सुद्धा म्हणतात. तर हा राहिला आपल्याला संपूर्ण माहिती 31 तारीख नरक चतुर्दशीच्या दिवशी गुरुवारची. तर आता आपण शुक्रवारची माहिती घेऊया. 31 ऑक्टोंबर आणि 1 नोव्हेंबर कधी आहे दिवाळी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीजेचा शुभ मुहूर्त आपण आता या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत. कॅलेंडरनुसार कार्तिक अमावस्या 31 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3:52 सुरू होणार आहे. ही तारीख 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:16 संपेल. तर कार्तिक अमावस्या शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी आहे. अमावस्या तिथीला प्रदोष व्यापिनी मुहूर्तावर दिवाळी पूजन करण्याचे शास्त्रानुसार मानले गेले आहे. तर आपल्याला 1 तारखेलाच दिवाळी करायची आहे. लक्ष्मीपूजन करायचे आहे. तर लक्ष्मीपूजनाचे शुभ मुहूर्त शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:04 ते रात्री 8:35 प्रदोष काळात श्री लक्ष्मीपूजन करावे. तसेच 9:12 ते 10:47 उर्वरात्री हा योग पण चांगला आहे. 12:22 ते 3:32 शुभ व अमृत योग असून या शुभ काळात श्री लक्ष्मीपूजन व ही पूजन करू शकता. आता आपण लक्ष्मीपूजनची व्रतकथा ऐकूया.
तर या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती कमी अधिक असता दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी श्री लक्ष्मी पूजन करावे असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले की अमावस्या दिवस हा सर्वात महत्त्वाचा असतो लक्ष्मीसाठी, म्हणून शुक्रवार 1 नोव्हेंबर रोजी श्री लक्ष्मी पूजन केले पाहिजे। तर या दिवशी आपल्याला लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी काही सेवा अर्चनासुद्धा करायच्या आहे। तर या दिवशी आपल्याला दक्षिणावर्ती शंखामध्ये तांदूळ पिवळे करून लाल कपड्यात बांधून आपल्या लॉकरमध्ये आपण स्थापित करू शकतो। पिवळ्या 7 कवड्या पिवळ्या करून आपण आपल्या लॉकरमध्ये स्थापित करू शकतो। या दिवशी गणेश लक्ष्मीची आपण मूर्ती स्थापित करू शकतो। या दिवशी आपण लक्ष्मीचा सिक्का आणून त्याला नाडा लपटून त्याच्यावर हळदीने आपण श्रीसूक्ताचा अभिषेक करून आपल्या लॉकरमध्ये स्थापित करू शकता। आणि या दिवशी लक्ष्मीच्या नावाने चहुमुखी दिवासुद्धा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी लावू शकता। तर अशा काही सेवा आपण 1 तारखेला शुक्रवार आहे, शुक्रवार हा महालक्ष्मीचा दिवस असल्याने यावर्षी लक्ष्मी पूजनाचं खूप जास्त महत्त्व वाढून गेलेलं आहे। तर मित्रांनो 2 नोव्हेंबर या दिवशी बलिप्रदा दिवस दीपावली पाडवा आहे। तर या दिवशी आपल्याला अन्नकूट म्हणजेच गोवर्धन पूजा आपल्याला करायची आहे आणि अभंग स्नान या दिवशी सुद्धा शनिवारी आपल्याला करायचं आहे। 3 तारखेला भाऊबीज आहे, यमद्वितीया म्हणून आपण या दिवशी यमदेवाच्या नावाने सुद्धा आपण दिवा लावू शकतो आणि बहिणीने भावाचं औक्षण करावं। औक्षण करताना ताटामध्ये सुपारी असू द्यावी, म्हणजे सुपारीसारखं भावाचं आयुष्य टणक बनतं। तर अशी ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे। तर मला अशी आशा आहे की 28 तारीख तर 3 तारखेपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जय श्री महाकाल, जय माता दी, जय महालक्ष्मी माता। शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझं चॅनल आहे, तर त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावे। जय श्री